भीमाबाईचा लेख विश्वविख्यात जागतिक कीर्तीचे विद्वान महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई ते सांगोला पूर्णाकृती पुतळ्याचा 14 फेब्रुवारी 2025 रोजी आगमन सोहळा प्रित्यार्थ या सोहळ्यामध्ये तमाम बौद्ध व बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ रजिस्टर कार्यकारिणी सांगोला पुढील प्रमाणे आहे। श्री तानाजी श्रीरंग बनसोडे अध्यक्ष, श्री सीताराम विश्वनाथ बनसोडे खजिनदार, श्री बाळासाहेब संदीपान बनसोडे सेक्रेटरी, सौ अप्सरा सोमनाथ ठोकळे उपाध्यक्ष, सौ मैना प्रशांत बनसोडे उपाध्यक्ष, श्री रुपेश जगन्नाथ बनसोडे सहसचिव, सौ विजयाताई बाबासाहेब बनसोडे संचालिका, श्री सूरज दिवाकर बनसोडे संचालक, श्री दीपक मनोहर बनसोडे संचालक, श्री रामस्वरूप दगडू बनसोडे संचालक, श्री सतीश पोपट बनसोडे संचालक, श्री कुंदन फुलचंद बनसोडे संचालक, श्री जगदीश यशवंत भोरकडे संचालक, श्री किशोर बाबूराव बनसोडे संचालक, श्री सोपानप्पा बनसोडे संचालक, तसेच श्री मिलिंद रेवन बनसोडे संचालक, श्री प्रशांत बबन धनवजीर संचालक, त्याच पद्धतीने श्री सुभाष धोंडीराम बनसोडे संचालक, श्री महादेव वसंत बनसोडे संचालक, श्री उमेश शंकर बनसोडे संचालक, श्री मोहन हिरप्पा गुडदौरू संचालक, तसेच आनंदा जगन्नाथ बनसोडे तज्ञ संचालक, श्री सागर अंबादास बनसोडे तज्ञ संचालक व श्री बापूसाहेब चंदू ठोकळे विधी करते। विश्वरत्न विश्वभूषण परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सांगोला भीमनगरच्या वतीनं सांगोले शहरामध्ये महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारताच्या सिरपेचात मानाचा तुरा खवावा अशा पद्धतीचं या ठिकाणी दर्जेदार एक स्मारक सांगोल्यामध्ये या ठिकाणी उद्याच्या या ठिकाणी 14 फेब्रुवारी माता भीमाईच्या जयंती दिवशी माता भीमाईच्या लेखाचं या ठिकाणी मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या भरामध्ये मुंबईवरून या ठिकाणी पूर्णाकृती पुतळ्याचं आगमन होतं आहे आणि या आगमनासाठी उत्सुक झालेली बालगोपाळापासून ते या ठिकाणी तरुण आबाल वृद्धापर्यंत या सांगोला शहर तालुक्यातील आणि तमाम महाराष्ट्र आणि देश पातळीतील तमाम सर्व SC ST OBC NT VJNT मायनॉरिटीज अशा सर्व जाती धर्मातील लोक आज खरं तर बाबासाहेबांच्या अनुयायी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी आज खरं तर ही जनता उत्सुक झालेली आहे। हा भव्य आणि दिव्य कार्यक्रम उद्याच्या 14 तारखेला सांगोल्यामध्ये या ठिकाणी एक इतिहास घडवणार आहे। या इतिहासाचं साक्षीदार होण्यासाठी तमाम सांगोला शहर आणि तालुक्यातील तमाम महाराष्ट्रातील सर्व भीम अनुयायांनी मोठ्या संख्येनं या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे की जो विचार सर्वसमावेशक सर्व जाती धर्माच्या लोकांना खऱ्या अर्थानं न्याय आणि अधिकार देणार आहे। बाबासाहेबांच्याकडून मिळणारी जी प्रेरणा आहे ती आपण प्रेरणा घेऊन भविष्य काळामध्ये बाबासाहेबांनी जे संविधान या ठिकाणी आपल्याला संविधान रूपी या ठिकाणी असणारा अमृत आपल्याला पाजलेला आहे त्या अमृतामय असणाऱ्या विचारातून आपण समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायाच्या समतेच्या एका धाग्यामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला गुंफलेला आहे। तमाम मानव जातीवर तर बाबासाहेबांचे उपकार आहेतच आहेत, पण या जगातल्या आणि या देशातल्या जीव जंतूवर सुद्धा बाबासाहेबांचे असे महान विचार आहेत आणि या महामानवाचा महान असा या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा सांगोल्यासारख्या या ठिकाणी असणाऱ्या शहरामध्ये मोठ्या दिमाखात येणाऱ्या 14 तारखेला भीमाईच्या जयंती दिनाच्या या ठिकाणी उत्सवाचं या औचित्य साधून हा पूर्णाकृती पुतळा आम्ही या ठिकाणी बसवत आज आजच्या या शुभदिनी बुद्ध भीमराज महाराष्ट्र चॅनल या चॅनलला तमाम बौद्ध बांधवाच्या वतीनं सांगोलवासियांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा। उद्याच्या 14 तारखेला राष्ट्रमाता भीमाई या भीमाईच्या जन्म उत्सव दिनी 14/2/2025ला विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा मुंबईहून सांगोला आगमन होत आहे। त्या प्रित्यार्थ आज आपण मोठ्या संख्येनं तमाम शिवराय बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचाराच्या जनतेने या सांगोलच्या भीमाईच्या जयंती उत्सवानिमित्त
जो बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आगमन होत आहे, त्याचबरोबर बाबासाहेबांच्या अस्थी आहेत, त्या अस्थी कलशाचे देखील भंतेंच्या हस्ते पूजन होऊन संपूर्ण सांगोला शहरातून मिरवणूक काढून हा आनंद उत्सव, भीमाईचा जन्मदिवस आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याचा या ठिकाणी सोहळा, आगमन सोहळा आणि अस्थी या ठिकाणी पूजन, भंतेजींच्या हस्ते गुगवाडहून येणारे भंते जे आहेत, कोल्हापूरहून येणारे भंते जे आहेत, या भंतेजींच्या हस्ते आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय तानाजी बापू बनसोडे, सेक्रेटरी बाळासाहेब बनसोडे, खजिनदार आबासाहेब विश्वनाथ बनसोडे, सदस्य दीपकरावजी बनसोडे, सदस्य रामस्वरूप बनसोडे, त्याचबरोबर धम्ममित्र बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे, दादा शेलार बनसोडे आणि या चॅनलचे पगारे, त्याचबरोबर सर्वच आमचे भीमसैनिक सर्व सदस्य, या सर्वांचं आम्ही मंडळाच्या वतीनं सर्व ग्रामस्थाचं पुन्हा एकदा अंतःकरणपूर्वक आभार मानतो। आपण बहुसंख्येने आनंद सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे ही मी मंडळाच्या वतीनं क्रांतिकारक सविनय जय भीम करत आहे आणि या ठिकाणी मी थांबतो। आज बौद्ध भीमराव महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं मुंबई येथून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा दिनांक 12 तारखेला त्या ठिकाणी सांगोलावर वाहन जाऊन त्या स्टुडिओमध्ये 12 तारखेला पुतळा, 13 तारखेला पुतळा पहाटे त्या वाहनामध्ये बसवलं जाईल आणि 13 तारखेच्या मध्यरात्री सांगोला या ठिकाणी आगमन होईल आणि 14 तारखेला हा पुतळा या भव्य महाराष्ट्र लेवलवरच्या स्मारकातील ज्या चबुत्रा आहे या चबुत्र्यामध्ये बाबासाहेबांच्या अस्थीचे आणि पुतळा हा त्या चबुत्र्यावरती बसवला जाणार आहे। हा पुतळा बसत असताना